सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज छान अशी स्वामी माऊलींची पूजा झालेली आहे आणि चिन्मय स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी आज छान असे तो मोदक घेऊन आला होता आणि माऊलीसुद्धा खूप खुश आहे। तर तुम्ही बघू शकता स्वामी मूर्ती आर्टची स्वामींनी सुंदर अशी शॉल आणि कंता टोपी घातली पैठणीमध्ये। तर किती गोड दिसत आहेत माऊली। तर ही जी शॉल आहे, जी शॉल तुम्ही जी बघताय व्हिडिओमध्ये, ती शॉल सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल। लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। टोपी बघू शकता, सुंदर अशी मोराची टोपी घातलेली आहे माऊलीने। माऊली खूप गोड दिसत आहेत आणि मोदक आणलेले आहेत नैवेद्यासाठी। तर मोदक ठेवताना स्वामींनी सकाळीच नैवेद्य ग्रहण केलेला आहे आणि तब्येत आज थोडीशी बरी आहे। स्वामींची सुद्धा पूजा झाली आणि खूप छान वाटतं। तर धनलक्ष्मी कुंचन सेवेचा ताईंचा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर तो तुम्ही अनुभव सुद्धा ऐका नक्की ताईंचा, की ताईंना किती मोठ्या रोगातून स्वामींनी माता लक्ष्मीने काढले, त्याचबरोबर ताईंची किती छान प्रगती झाली हे तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या तोंडातून म्हणजे स्वतः त्या अनुभव सांगतायत, तुम्ही नक्की ऐका। तर बघा, ह्या ताई आहेत आणि ह्यांचं सुद्धा स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे। ताईंनी आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचन घेतला, ताईंनी सेवा चालू केली आणि त्या सेवेचा अनुभव आता तुम्हाला ताईंच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप करू नका। कारण प्रत्येक वेळेस मी सांगते की तुम्ही सातत्याने जेव्हा सेवा करता तेव्हा त्या सेवेतला अनुभव हा तुम्हाला नक्की येतो। ह्याचा अनुभव आणि उदाहरण ताई आहेत बरं का। तर ताईंचं सुद्धा चॅनल आहे, त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। तर एकदा ताईंच्या चॅनलला सुद्धा तुम्ही व्हिजिट करा आणि ताईंचं खूप छान चॅनल आहे। त्या जॉब करता करता चॅनलवरती छोटी मोठी का होईना सेवा म्हणजे चालू आहे त्यांची आणि त्या व्हिडिओ वगैरे अपलोड करतात। तर आज जे माऊलीने पैठणीचं प्युअर वस्त्र घातलेलं आहे, खूप गोड दिसत आहेत माऊली। तुम्हाला सुद्धा असे प्युअर पैठणीचे वस्त्र हवे असतील तर खालील दिलेल्या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर बऱ्याचशाच ताईंनी गौरी गणपतीसाठी निमंत्रण दिलेलं आहे। आता बऱ्याचशाच ताई, तुमच्या ताई घरी गणपती नाहीये का? तर आमच्या घरी गणपती बसवतात गावी, त्यामुळे आम्ही आमच्या एका घरामध्ये एकच गणपती बसवतो। बघू, पुढच्या वर्षी गौरी गणपती बसवण्याचा प्लॅन आहे आणि बाप्पा करून घेतीलच सेवा। कारण कसे वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपण गणपती बाप्पाचं एवढं छान आगमन करतो, त्यांची छान पूजा करतो, आरती करतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला विसर्जन करायचं, मग त्या गोष्ट थोडीशी मला खूप वाईट वाटते। त्यामुळे गणपतीची सेवा ही आपण आपल्या देवघरामध्ये वर्षभर करूया। आपल्याकडे छोटासा पितळेचा बाप्पा असतोच आणि गणपतीची सेवा ही आपण वर्षभर करायला पाहिजे, ना की एक 4 दिवस 10 दिवस 5 दिवस असं 11 दिवस असं वाईट वाटतं बाप्पा जाताना आणि खूप रडू सुद्धा अनावर होतं बरं का कधी कधी। त्यामुळे गणपती बाप्पा नाही बसवला आणि तब्येत पण बरी नव्हती माझी, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। अजून सुद्धा तब्येत बरी नाहीये, पण ताईंचा अनुभव आहे आणि आज स्वामींची छान पूजा झाली म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते। तर स्वामींची पैठणीचे वस्त्र, पूजा साहित्य हवं असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर बघा, वाजणारा शंख बऱ्याचशाच ताई मागतात, जो की तुम्ही माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता। तर तो शंख सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, शंखाची आडणी उपलब्ध आहे, नॅचरल अगरबत्त्या उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे अखंड दिवे सुद्धा उपलब्ध आहेत। ज्या ताईंना आता अखंड दिवा जो आहे तो आपण नवीन थोडासा चांगला बनवून घेण्याचा प्रयत्न केलाय बरं का। अगोदरपेक्षा आता जो दिवा आहे तो सुद्धा खूप मस्त आहे, तुम्ही तो सुद्धा दिवा नक्की ऑर्डर करा। तर ताईंचा अनुभव ऐका आणि अनुभव ऐकल्यानंतर छानशी कमेंट सुद्धा ताईंसाठी करा। ताईंच्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तुम्ही त्यांच्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा। तर चला, ताईंचा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आपण सर्वांनी ऐकूया। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव रुपाली कर्नाड। आज मी तुम्हाला माझा एक धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव सांगणार आहे। ॲक्च्युली 2022मध्ये मला एक किडनीचा इश्यू डिटेक्ट झाला होता। माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही किडनीज माझ्या फक्त 50% सक्रिय आहेत। तर मग तेव्हा म्हणजे अगदी माझा कॉन्फिडन्स लेवल वगैरे खूप डाऊन झाला होता। स्वामींचं नामस्मरण तर मी करतच होते, पण असं अचानक काही झालं तर एकदम कॉन्फिडन्स लो होतो, मग काय करायचं काही कळत नव्हतं। कामावर पण जाऊ शकत नव्हते, जॉब होता म्हणजे आहे पण कामावर जाता येत नव्हतं, तर कधी जाऊ शकेन कधी नाही, तसं भरपूर वेळा मी घरातच होती। स्वामी तर बरोबर होतेच, त्यांच्या कृपेने, माझ्या मिस्टरांच्या कृपेने मला म्हणजे खूप असा सपोर्ट मिळाला। बाकी कोणाचाही सपोर्ट नव्हता, पण स्वामी आणि माझे मिस्टर यांनी मला उभं केलं आहे। मग परत मी म्हणजे यूट्यूब चॅनलवर असेच व्हिडिओ बघायची, तर मला असं शीतलताईंचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर त्यांनी धनलक्ष्मी कुंचनची सेवा दाखवलेली। म्हणजे कसं आजारपणात आमचे भरपूर पैसे खर्च झाले
आणि मग आता ऑफिसला जायचं कधी, जायला मिळणार नाही मिळणार, असं सगळं मनात एक हे होती, चलविचल असायची. मग त्यांनी जी सेवा दाखवली, त्यांनी सांगितलं लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, तब्येत वगैरे बरी राहण्यासाठी ही सेवा केली जाते. मग मी त्यांच्याकडे एन्क्वायरी केली, या सगळ्या वस्तूंची किंमत काढली. मला करायचीच होती, मी म्हणजे हट्ट केला की मला म्हणजे करायचंच आहे ही सेवा कशी करून, आणि मी ही सेवा चालू केली. अक्षय तृतीयाला मी पहिली ही सेवा स्टार्ट केली होती. मी यूट्यूबवर माझा व्हिडिओ पण केला होता या सेवेचा, ही सेवा कशी करायची आणि ह्याची उत्तरपूजा कशी करायची हे पण मी दाखवलं होतं. आणि माझा या सेवेचा अनुभव म्हणजे मी ही कधी मे 2024ला ही सेवा चालू केली, आणि म्हणजे माझा कधी 3-4 वर्ष मला कधी इन्क्रिमेंट मिळालं नव्हतं, पगार माझा कधी वाढला नव्हता एवढ्या 3-4 वर्षात. तो या सेवा केल्यानंतर अचानक म्हणजे ध्यानीमनी नसताना थोडा का होईना पण माझा पगार वाढला. तर मला एवढा आनंद झाला की म्हणजे 3-4 वर्ष एवढं काम करूनही आणि म्हणजे कधी पगार वाढत नव्हता, आणि असं आजारपणात तर एवढे पैसे गेलेच होते आपले, राहत नव्हते, काही नव्हतं. मग ही सेवेमुळे मला इन्क्रिमेंट मिळाली, तर मला खूप आनंद झाला आणि माझ्या मिस्टरांना पण खूप बरं वाटलं, आणि आम्ही आनंदाने ही सगळी पूजा करतो. त्यासाठी मी शीतलताईचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच मला ही पूजेची माहिती मिळाली, आणि खूप सुंदर आणि अशी मन प्रसन्न होती अशी ही पूजा आहे. आणि शीतलताईंचं चॅनल मी जेव्हापासून बघायला लागले तेव्हापासून मला बऱ्याच त्यांच्याकडून काय काय कळलं. स्वामी सेवा कशी करायची, देवारा कसा आपण सजवायचा. मेघांजली कोळी त्यांचे पण मी व्हिडिओ बघते, दोघींचे व्हिडिओ मला खूप आवडतात. पण शीतलताई ज्या प्रकारे सांगतात सगळं, त्यांच्याकडे ज्या ज्या पूजेच्या वस्तू आहे, जे जे असं सामग्री आहे पूजेची, म्हणजे अशी कुठे बघितलेली नाही आहे. मग मी त्यांचे चॅनल रोज बघते, ऑफिसवरनं आली की मी त्यांचे चॅनल बघते. तर त्यांच्याकडून मी खूप सुंदर सुंदर अशा वस्तू घेतलेल्या आहेत. आता कुंचन सेवे, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी जे काय लागतं ते मी तुम्हाला फटाफट असं म्हणजे दाखवते. हा कुंचन आहे, धनलक्ष्मी कुंचन, ह्याची आपण ती सेवा करायची असते. असा हा कुंचन आहे. ह्याच्यात तांदूळ आपल्याला लागतात, कवड्या लागतात, ब्राऊन सफेद अशा कवड्या लागतात, त्या मी घेतल्यात त्यांच्याकडून. परत या लक्ष्मीच्या आवडत्या अशा बांगड्या हिरव्या पिवळ्या लाल त्या लागतात, पंचरत्न लागतात, ते मी घेतलेत. हे तुम्हाला प्लास्टिकमध्ये दिसतात, म्हणजे मी सेवा करून हे सगळं व्यवस्थित खराब न व्हायला पाहिजे म्हणून प्लास्टिकमध्ये ठेवते. परत हे दिवे दिसतात तुम्हाला सुंदर असे, शंखचक्र आणि गदा, हे दिवे मी त्यांच्याकडून घेतलेत. परत हे शंखचक्र विष्णू नाम आहे, हे तर मला खूप सुंदर आहे, हे मला खूप आवडतं. हे पण मी धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या वेळेस कुंचनच्या समोर ठेवते. परत कमळगट्ट्याची माळ मी घेतली त्यांच्याकडून. आधी माझ्याकडे माळ होती कमळगट्ट्याची, पण ती अशी ती सफेद सफेद व्हायची आणि मला माहीत नव्हतं. शीतलताईंकडनंच मला कळलं की हे तुपात भिजून ठेवली की ती सफेद होत नाही. ही मी त्यांच्याकडनंच मागवली, जेव्हा घेतली तेव्हापासून ती मी तुपात वगैरे भिजून ठेवते, मग ही तशीच खूप छान राहिली आहे. परत स्वामी गंध मी त्यांच्याकडून घेतलं आहे, हे पण खूप छान आहे. हे कस्तुरी अत्तर आहे, लक्ष्मी विष्णूंना प्रिय असं केवढा अत्तर घेतलं आहे. ही सुपारी आहे, ही मला खूप आवडली, ही मी त्यांच्याकडून घेतली आहे. ही पोटली मागवली आहे. आपण ही सेवा केल्यानंतर जे सगळं या कुंचनमध्ये जे काही असतं ते आपल्या पोटलीत ठेवायचं असतं या पोटलीमध्ये, आणि आपल्या तिजोरीत ते सगळं साहित्य बांधून ठेवायचं असतं, पैशाच्या पेटीत किंवा आपल्या जिथे तिजोरी असते तिथे ठेवायचं असतं. आणि हे कुबेर भगवानची सुंदर अशी मूर्ती पण मी त्यांच्याकडून घेतली आहे, खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात म्हणजे स्वामींची वस्त्र, माझ्याकडे स्वामी आहेत देवाऱ्यामध्ये, छोटे स्वामी आहेत, त्यांची मी वस्त्र घेतलेली. ही त्यांचा सेट येतो 7 वस्त्रांचा. हा एक छान आहे, ती वस्त्र क्वालिटी एकदम मस्त आहे, मी यूज करते.
आणि जे स्वामी बाहेर आहेत त्यांची हॉलमध्ये आहेत ते 5 इंचाचे आहेत. त्यांची वस्त्र तर एकदमच म्हणजे खूप सुंदर आहेत. घातल्यावर स्वामी एकदम मस्तच दिसतात. ही छान आहेत. म्हणजे मी सांगते तुम्हाला, मी असं प्रमोशन नाही करत आहे, पण मी तुम्हाला सांगते की म्हणजे मी अशा आपण शॉपमध्ये मी इन्क्वायरी केली आहे पण असं कुठेच मिळत नाही. तर त्यांच्याकडून मिळतं आणि घर बसल्या मिळतं. तर खूप सुंदर आहे आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे. वॉश करून पण माझं झालेलं आहे तरी पण म्हणजे काय हे सगळं निघत बिघत नाही. खूप मस्त आहे. अगरबत्त्या त्यांच्याकडच्या एकदम छान आहेत. आता ही केसरीना आम्ही आता अजून वापरायची बाकी घेतली आहे. ही छान आहे पण अजून कुठली आपण वापरली ती एकदम मस्त होती. धूप घेतलेत आम्ही, वेदा धूप कप घेतलेत, ते पण अगदी मस्त आहेत. तुम्हाला हे उलटं दिसत असेल, वेदा धूप कप आहे. अजून एक मी ऑर्डर केलं आहे, खूप सुंदर आहेत. म्हणजे डोळ्यांना वगैरे काय त्रास होत नाही, झोंबत नाहीत डोळे. परत हे चंदन टिक्का येतं, ते पण खूप मस्त आहे. म्हणजे रेडीमेड आहे, तुम्हाला फक्त लावायचं आहे. वेट आहे हे, खूप छान आहे. आणि माझं सगळ्यात आवडतं अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे मी माझ्या किचनमध्ये ठेवलं आहे. खूप छान आहे. हे असं आहे, तुम्हाला फक्त ठेवायचं आहे. म्हणजे अशा वस्तू आपण कुठे असं शॉपमध्ये जातो तर पटकन अशा सगळ्या एका ठिकाणी आपल्याला मिळत नाही, पण शीतलताईंकडे मिळतात. त्यांच्याकडे सगळा संग्रह आहे छान छान वस्तूंचा. आणि अजूनही इकडे तर एवढंच आहे, मी अजून स्वामीदीप घेतलं आहे त्यांच्याकडनं, धूपदानी घेतली आहे. परत 5 इंचांचे स्वामी आहेत माझे हॉलमध्ये, त्यांच्यासाठी वटवृक्ष घेतला आहे. परत पायराईट स्टोनचं जे गायत्री मंत्राची त्यांची फ्रेम आहे ती पण घेतली आहे. तुम्ही बघू शकता हिरवगार वटवृक्ष आहे हे. आणि या वटवृक्षामध्ये लाईट पण आहे, दिसेल तुम्हाला. पारंब्या आहेत, स्वामी आहेत. हा स्वामी दीप आहे तुळशीच्या आकाराचा. ह्याच्यावर समोर आपल्याला श्रीयंत्र दिसेल. साईडला स्वामींच्या पादुका आहेत आणि एका बाजूला स्वामींची प्रतिमा आहे. ही धूपदानी आहे आणि वर आहे ती पायराईट गायत्री मंत्राची फ्रेम आहे. आणि ही मस्त अशी कोयरी, ती पण घेतली मी हळदी कुंकाची. मस्त अशी छान कोयरी आहे. म्हणजे असं 10-20 वर्ष ह्याला काय होणार नाही आणि एवढी हेवी आहे. कोणाला गिफ्ट द्यायला पण खूप चांगली आहे बघा. आणि हे ब्रेसलेट मी घेतलं आहे माझ्यासाठी, म्हणजे चांगल्या हेल्थसाठी. म्हणजे आपल्याला जो घाबरायला होतं ते होत नाही. चांगलं आहे. टायगर आहे वगैरे याच्यात. हे पण म्हणजे एवढं सगळं मी त्यांच्याकडनं घेतलं आहे ना. मी घेतलं आहे म्हणून असं सांगत नाही मी एवढं सगळं घेतलं आहे, पण घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. हे सगळं आपण वस्तू धूपदानी वगैरे सगळं आपण वापरतो ना, स्वामीदेव वगैरे, घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं. तर आता माझा अनुभव धनलक्ष्मी कुंचन सेवेचा, स्वामी सेवेचा. तर तुम्हाला अशा तुमच्या देवघरामध्ये अशा छान छान वस्तू हव्या असतील किंवा तुम्हाला असं आवड असेल तर तुम्ही त्यांच्याकडून या वस्तू घेऊ शकता. किंवा तुमच्या जवळच्या म्हणजे देवांचं साहित्य जिकडे मिळतं तिथे ह्याची चौकशी करू शकता. पण क्वालिटी वाईज तुम्ही बघाल तर हे सगळं शीतलताईंकडे छानच मिळतं. शीतल माझ्यापेक्षा लहानच असेल पण ते कर्मानी मोठी आहे म्हणून मी तिला ताई म्हणते. ठीक आहे. तर माझा हा अनुभव असा होता. धन्यवाद.